नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये डिव्हिडंड हे युनिट डिस्कस करणार आहोत. डिव्हिडंड पॉलिसी म्हणजे काय हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी याच्यावरती कोणते कोणते PYQ च्या आधारे कोणते कोणते इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. फ्रेंड्स, जर तुम्ही पाहिलात तर बिझनेस फायनान्सचं मी जे सिरीज आता स्टार्ट केलेलं आहे त्यामध्ये माझं टार्गेट हेच आहे की आता जे 26 सप्टेंबर तुमची जी परीक्षा होणार आहे MS सेट आणि सोबतच ऑक्टोबरमध्ये जे नेटची परीक्षा होणार आहे, तर बिझनेस फायनान्सच्या तर तुम्ही प्रश्नांना डायरेक्ट जे विचारले जातात इतके तरी प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलं पाहिजे आणि ते बरोबर आले पाहिजे. म्हणजे फ्रेंड्स, मी 80-20 प्रिन्सिपल जे असतं की 20% जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट 80 वेळेस विचारलं जातं त्याला मी घेऊन सध्याला तुम्हाला बेसिक कन्सेप्ट म्हणजे म्हणल्यानंतर डिव्हिडंड म्हणजे काय, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय, सगळ्याची फुल फॉर्म्स काय असतात, म्हणजे जे छोटे छोटे गोष्टी जे आपल्याला खूप वेळेस कन्फ्यूज करतात हे मी बिझनेस फायनान्समधून तुम्हाला क्लिअर करत आहे. म्हणजे कॅपिटल काय असतं, सोर्स काय असतं, प्रिफरन्स काय असतात, शेअर्स काय असतात, डिबेंचर्स काय असतात, हे मी छोट्या छोट्या कन्सेप्ट पण तुम्हाला समजवायचा प्रयत्न करत आहे आणि सोबत PYQच्या आधारे तुम्हाला इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी जोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फ्रेंड्स, तर तुम्ही वही आणि पेन घेऊन नोट करून घ्या आणि व्यवस्थित इतके कन्सेप्ट जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला खूप काही मदत होईल परीक्षामध्ये. म्हणजे तुमचं बिझनेस फायनान्सनं खूप काही चांगले मार्क्स स्कोअर करणं शक्य होईल. तर बघा, डिव्हिडंड म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता जे सुरुवातीचे आपण पुन्हा येऊन फिरून गाडी त्याच ठिकाणी येऊन पोचते बिझनेस फायनान्समध्ये की सगळ्यात अगोदर फायनान्स आणायचं कुठून, म्हणजे फायनान्शियल डिसिजन त्याला कसं युटिलाइज करायचं, कुठे कुठे युटिलाइज करायचं जेणेकरून आपली जी प्रॉफिट आहे आपल्याला मॅक्झिमाइज करता येईल, शेअर होल्डरची वेल्थ इन्क्रीज करता येईल. म्हणजे असं पर्पज जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट चांगले करणे म्हणजे कॅपिटल डिसिजन आणि कॅपिटल बजेटिंग डिसिजन आणि तेच वर्किंग कॅपिटल पुन्हा आलं. आणि त्यानंतर सोर्सेस ऑफ कॅपिटल पाहिलोत आपण, जे की फायनान्स आणायचं कुठून, मग इन्व्हेस्टमेंट डिसिजन पाहिलो आणि थर्ड आता इन्व्हेस्टमेंट झालं, आता प्रॉफिट भेटलं आपल्याला. आता प्रॉफिट आल्यानंतर त्या प्रॉफिटमधलं एक पोर्शन ज्यांच्याकडून आपण पैसे घेतलोत, आता पैसे तर आपण ओन पण कॅपिटल असतं आणि बॉरोड पण कॅपिटल असतं, आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलोत. तर बॉरोड कॅपिटल म्हणजे डिबेंचर आणि ओन कॅपिटल म्हणल्यानंतर आपण शेअर होल्डर्सचे जे फंड्स किंवा आपले ओन फंड ज्याला म्हणलोत. तर इन्व्हेस्टर्स काय करतात, शेअर होल्डर्स काय करतात, आपल्या इथे पैसे लावतात. म्हणजे शेअर्स जे घेतात ते ओनर असतात बेसिकली आपल्या कंपनीमध्ये, त्यांचं वाटा असतो, त्यांचा हिस्सा असतो, मग त्यांचं वाटा प्रॉफिटमध्येही असणार. मग आता त्यांचं वाटा जे आपण त्यांना देतो प्रॉफिटमधला एक पोर्शन, एक वाटा, एक हिस्सा त्यांना जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना देतो, त्यालाच आपण डिव्हिडंड म्हणतो. म्हणजे बेसिकली काय आहे, बॉरोड फंड जेव्हा आणतो, म्हणजे या ठिकाणी इंटरेस्ट म्हणजे काय तुम्हाला समजेल. बॉरोड फंड म्हणल्यानंतर, डिबेंचर म्हणल्यानंतर आपण लोन घेतलोत, लोन घेतल्यानंतर एक फिक्स्ड रेटचं इंटरेस्ट आपल्याला द्यावंच लागतं, त्यामध्ये काही फ्लक्च्युएशन येऊ शकत नाही. इंटरेस्ट काय असतो, चार्ज असतो, तो वाटा किंवा हिस्सा नसतो माझ्या प्रॉफिटमधला, मला दिलंच पाहिजे, फिक्स्ड इंटरेस्ट असतो तो. म्हणजे एक पोर्शन ते इंटरेस्ट म्हणजे एक चार्ज. आता माझं घर असणं, घरामध्ये माझी जागा असणं, जागामध्ये माझं पार्टनरशिप असणं वेगळं, आणि घर बांधायला मी लोन घेतल्यामुळे लोनचं मी इंटरेस्ट भरत आहे, किंवा एखादी रूम मी रेंटवर दिले आणि रेंट कोणी मला देत असेल तर ते रेंट आहे, ते एक चार्ज आहे. ते किराया दिलं मला कोणी किराया दिलं म्हणजे ते घर त्याच्या नावावरती झालं नाही, किंवा ते एक रूम त्याच्या नावावरती झाली नाही, वाटा झालं नाही, त्या बिल्डिंगमध्ये त्याचा हिस्सा झालं नाही. त्याचप्रमाणे डिव्हिडंड म्हणल्यानंतर जे शेअर होल्डर्स आपल्याकडे, इन्व्हेस्टर्स आपल्याकडे पैसे लावलेत आणि जे म्हणजे प्रिफरन्स शेअर्स किंवा इक्विटी शेअर्ससाठी आपण जे त्यांना रिवॉर्ड देतो, मोबदला देतो, म्हणजेच ते लावलेत पैसे कशासाठी, प्रॉफिट कमवण्यासाठी. आता प्रॉफिट कमवल्यानंतर जेव्हा त्यांचं कॅपिटलमध्ये वाटा असेल तर त्यांचं प्रॉफिटमध्ये देखील वाटा असेल. त्या प्रॉफिटमधलाच वाटा जेव्हा आपण शेअर होल्डर्सला देतो, एक पोर्शन ऑफ अ प्रॉफिट ज्याला म्हणतो, ते डिव्हिडंड झालं. आणि इंटरेस्ट म्हणल्यानंतर डिबेंचरसाठी किंवा लोन्स आपण आणलोत, बॉरो केलोत, आपलं कंपनी म्हणजे आपण उधारीवरती पैसे आणलोत, तर त्याला जे आपण इंटरेस्ट देतो, इंटरेस्ट हे एक चार्ज आहे. आणि डिबेंचर हे काय आहे, डिबेंचर हे त्यांचं काय म्हणू शकता, एक त्यांचं पोर्शन आहे, त्यांचं काय आहे, पार्ट आहे, म्हणजे प्रॉफिटचं पार्ट आहे. काय, डिव्हिडंड हे पोर्शन आहे किंवा पार्ट आहे प्रॉफिटचा. पण इंटरेस्ट काय आहे, इंटरेस्ट हे चार्ज आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे डिव्हिडंड काय आहे, आपल्याकडे जे शेअर होल्डर्स पैसे लावलेत, आता त्यांना मग आपण प्रॉफिट कमवलोत, आता त्या प्रॉफिटमधलंही त्यांना आपण काय द्यावं लागेल, रिवॉर्ड म्हणून आपण त्यांना प्रॉफिटमधलं एक पोर्शन, एक त्यांचा हिस्सा, त्यांचा वाटा त्याला देतो. हे असं झालं डिव्हिडंड. आता पैसे देऊन किंवा ते वाटा किंवा ते पोर्शन देऊन राहिलेला भाग जे असेल ते रिटेन अर्निंग असेल, हे आपण डिव्हिडंड पॉलिसीमध्ये पाहतो.
आता मला किती डिव्हिडंड भेटेल हे मी जेव्हा विचार करते, म्हणजे जर डिव्हिडंड म्हटल्यानंतर मला प्रॉफिटच ना, असं समजून घ्या की मला या कंपनीत मी पैसे लावल्यानं मला किती प्रॉफिट भेटेल असं मी जेव्हा विचार करते, तर याचं परिणाम ते जे कंपनी आहे ते शेअरहोल्डर्स जे असतात ते काय पाहतात, व्हॅल्यू ऑफ द फर्म पाहतात. म्हणजे कंपनीवरती त्याचा इम्पॅक्ट पडतो का नाही, कंपनीच्या व्हॅल्यूवरती किंवा शेअरहोल्डर्सच्या वेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट होतो का नाही डिव्हिडंड देण्याचा किंवा न देण्याचा जे निर्णय असतो एखाद्या कंपनीचा, तर त्याचा परिणाम होतो का नाही कंपनीवरती, हे जेव्हा आपण अभ्यास करतो, हे आपण कशामध्ये अभ्यास करतो, डिव्हिडंड पॉलिसीमध्ये. तर काही लोक होते ते म्हणतात की जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट कमवून दिलात शेअरहोल्डर्सना, तर त्याचा इम्पॅक्ट पडतो तुमच्याकडे, शेअरहोल्डर्स पैसे पुढे लावतील का नाही, म्हणजे तुमच्या व्हॅल्यू ऑफ द फर्मवरती, तुमच्या कंपनीच्या जे काही तुमच्या शेअरहोल्डर्सचं वेल्थ आहे किंवा कंपनीची व्हॅल्यू आहे त्याच्यावरती फरक पडतो, म्हणजे ते इम्पॅक्ट करतं. पण आणखी काही लोक होते की तुम्ही डिव्हिडंड कितीही द्या किंवा देऊ नका, त्याचं आणि कंपनीचं जे आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडत नाही. काय इम्पॅक्ट पडत नाही म्हणत आहेत ते लोक, की कंपनी जर व्यवस्थित कमवली, जर कंपनीचं चांगलं रेप्युटेशन असेल, चांगली गुडविल असेल, कंपनी जर चांगलं अर्निंग करत असेल, तर डिव्हिडंड देण्याचा निर्णय किंवा न देण्याचा निर्णय याचं जास्त इम्पॅक्ट पडत नाही, असं काही लोक म्हणतात. तर हेच आपल्याला डिव्हिडंड पॉलिसीमध्ये अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. तर आता या ठिकाणी मी 2 फॉर्म्युलाज घेतलेला आहे फ्रेंड्स. तुम्ही हे फॉर्म्युलाज व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर डिव्हिडंड पर शेअर DPS जे डिवायडेड बाय EPS अर्निंग पर शेअर, हे आहे डिव्हिडंड पेआउट रेशिओचं. आणखी हे फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. डिव्हिडंड पेआउट रेशिओ जे आहे, पेआउट रेशिओ म्हटल्यानंतर टोटल डिव्हिडंड्स डिवायडेड बाय नेट इन्कम इंटू 100, आणि रिटेन्शन जे रेशिओ आहे त्याला रिटेन अर्निंग डिवायडेड बाय नेट इन्कम, वरी टोटल डिव्हिडंड आणि खाली रिटेन अर्निंग इंटू 100. तर पेआउट रेशिओ आणि रिटेन्शन रेशिओ असे हे 2 रेशिओ खूप महत्त्वाचे आहेत, फॉर्म्युलाज विचारले जातात. तर आणि ह्याच्यावरती काही व्हॅल्यू पुट करून सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात कॅल्क्युलेशनचे. तर हे फॉर्म्युलाज तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण हे जे डिव्हिडंड पॉलिसी आहे ते जे आहे त्यामध्ये 2 ग्रुप झालेले आहेत. काही जण म्हणलेले आहेत डिव्हिडंड हे रिलिव्हंट थेरी आहे आणि डिव्हिडंड हे इरिलिव्हंट थेरी आहे. इरिलिव्हंट थेरी म्हणणारे या ठिकाणी मी घेतलेलं आहे बघा. या ठिकाणी थेरीमध्ये सगळ्यात अगोदर कॅटेगराईज कुठल्या बेसिसवर झाले, रिलिव्हंट आहे का नाही, म्हणजे ते जास्त इम्पॅक्ट करते का नाही, तर रिलिव्हंट आहे का नाही, रिलेटेड आहे का नाही याच्यावरती. तर हे डिव्हिडंड डिसिजन हे रिलिव्हंट आहे आणि व्हॅल्यू ऑफ द फर्मवर याचं फरक पडतो, असं वॉल्टर आणि गॉर्डन्स मॉडेल्स म्हणतात. हे फार महत्त्वाचं आहे फ्रेंड्स, इतकं महत्त्वाचं आहे की बिझनेस फायनान्समधला एकही पेपर असं नाही की वॉल्टर आणि गॉर्डन मॉडेल्सवर म्हणजे डिव्हिडंड पॉलिसीच्या थेरीजवर विचारण्यात आलेलं नाही. असं प्रश्न एकही बिझनेस फायनान्सचं तुम्हाला पेपर भेटणार नाही. म्हणजे कोणतंही नेट असू दे, सेट असू दे, MBA, MCOM, BCOM, कुठेही पहा बिझनेस फायनान्सचं जर पेपर असेल तर त्यामध्ये डिव्हिडंड थेरीज जे आहेत ते नक्की विचारले जातात. तर डिव्हिडंड थेरीमध्ये काय म्हणतात की डिव्हिडंडचे जे डिसिजन आहे, डिव्हिडंड किती द्यायचं आणि किती ठेवायचं याचं व्हॅल्यू ऑफ द फर्मवर फरक पडतो, म्हणजे इम्पॅक्ट पडतो, रिलिव्हंट आहे असं काही जे म्हणलेले आहेत. काही म्हणजे आता वॉल्टर्स गॉर्डनसारखे जे फिलॉसॉफर्स असतील किंवा इकॉनॉमिस्ट असतील अभ्यास करणारे, आणि इरिलिव्हंट थेरी आहे म्हणून काही जण म्हणलेलं आहे. तर त्यामध्ये मोदिगिल आणि मिलर आणि ट्रेडिशनल अप्रोचलाच आपण रेसिड्युअल थेरी म्हणतो फ्रेंड्स. पुढे असेल मी तुम्हाला दाखवते. डिव्हिडंड डिसिजन तर एक आहे इरिलिव्हंट आणि दुसरं आहे रिलिव्हंट. रिलिव्हंटमध्ये काय आहे, रिलिव्हंटमध्ये पुन्हा 2 वॉल्टर मॉडेल आणि गॉर्डन मॉडेल, आणि इरिलिव्हन्समध्ये रेसिड्युअल थेरी आणि मोदिगिल आणि मिलर. तर अगोदर तर हे पाठ करून घ्यायचं. डिव्हिडंड पॉलिसी आलं तर त्याचे थेरीज, एक रिलिव्हन्समध्ये कोणते, इरिलिव्हन्समध्ये कोणते, आणि कशाच्या बेसिसवर आहे, डिसिजन जे डिव्हिडंड डिसिजन आहे याचा फरक पडतो का नाही. खूप वेळेस याच्यावरतीच एक 10 तर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे रिलिव्हंट कोणते, रिलिव्हंट थेरी कोणते आहेत. आता यामध्ये 4 देऊन टाकतील, एक कुठलं तर वेगळं देतील, 3 देतील आणि हे आहे का नाही विचारतील. हे आहे का, हे रिलिव्हंट आहे का, हे इरिलिव्हंट आहे का, यापैकी कोणतं ट्रू नाही, यापैकी कोणतं फॉल्स आहे, मॅचिंग कन्सेप्ट, खूप वेळेस असर्शन रिझन, अशा पद्धतीनं हे सगळंच कवर होतं. म्हणून सगळ्यात अगोदर तर हे स्लाईड जे आहे हे स्लाईड नसून मेजर पोर्शन आहे ह्या डिव्हिडंड पॉलिसीचं प्रश्न विचारण्याचं, की रिलिव्हंट आणि इरिलिव्हंट. त्यामध्ये रिलिव्हंटमध्ये वॉल्टर अँड गॉर्डन मॉडेल्स आणि इरिलिव्हंटमध्ये रेसिड्युअल आणि मोदिगिल आणि मिलर. हे दोघं काय म्हणतात,
की फरक पडत नाही, मोदिगिलानी आणि रेसिड्युअल थेरी. पण वॉल्टर आणि गॉर्डन जे भारी नावं दिसायले ते एकदम, वॉल्टर आणि गॉर्डन हे दोन्ही काय म्हणलेले आहेत, फरक पडतो. तर यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, तर सगळ्यात अगोदर प्रश्न विचारलं जातं बघा, सगळ्यात अगोदर अझम्पशन्सचा. तर या ठिकाणी पहा तुम्ही डिव्हिडंड आहेत, हे टाईप्स ऑफ डिव्हिडंड आपण नंतर पाहू. या ठिकाणी बघा वॉल्टर मॉडेल. तर हे वॉल्टर मॉडेलमध्ये जे काही देण्यात आलेलं आहे याचे फॉर्म्युला आणि याचे अझम्पशन्स याच्यावरती नक्की 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 प्रश्न विचारण्यात येतं फ्रेंड्स. तर यामध्ये बेसिकली एक जे थेरी आहे हे थेरी कंप्लीट कशाशी रिलेटेड आहे, तर यामध्ये एक तुम्हाला हे जे आर आणि के ईचं जे रिलेशन आहे हे विचारण्यात येतं. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे फ्रेंड्स वॉल्टर मॉडेलमध्ये, की आर आणि के ई. आर म्हणल्यानंतर कंपनी कमवते ते जे रेट ऑफ रिटर्न असेल, आणि के ई म्हणल्यानंतर शेअर होल्डर कमवतं ते. तर दोघं व्यक्ती, आता एक व्यक्ती काय, एक मी आहे समजा इन्व्हेस्टर किंवा शेअर होल्डर, आणि एक आहे कुठली तरी एक कंपनी. तर ते कंपनी मध्ये मी पैसे कशाला इन्व्हेस्ट करीन, जर माझ्याकडचे पैसे मला कुठेतरी अशा ठिकाणी लावायचे आहेत त्या ठिकाणून मला जास्तीत जास्त फायदा भेटावं. मग ते झालं कंपनी किती कमवते. जर मी माझ्या 10,000वर 1,000 रुपये महिना कमवत असेल आणि मी ते 10,000 त्या ठिकाणी दिले, तर त्याच 10,000वर मला 2,000 भेटणार असतील. तर ते 2,000 काय झाले, आर झालं. आणि मी स्वतः जर इन्व्हेस्ट केल्यानंतर भेटणार असलेले किती झाले, 1,000 म्हणजे के ई झालं. तर ह्या दोघाचं जे रिलेशन आहे त्या रिलेशनवर हे कंप्लीट वॉल्टर मॉडेल जे आहे थेरी डिपेंडेंट आहे. तर पहिलं काय आहे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे आर जे शेअर होल्डर कमवतं, आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल ऑफ द फर्म म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे कंपनीचं काय आहे, या दोघाचं जे आहे. तर यामध्ये काय म्हणलेलं आहे फ्रेंड्स, की जर आर म्हणजे जर कंपनी कमवत असेल, आता कंपनी काय म्हणते फ्रेंड्स, कंपनी म्हणजे मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगितले की आर आणि के ई काय आहे. पण या ठिकाणी आपण माझ्या परसेप्शननं स्टडी करत नाही, या ठिकाणी कंपनीचं चालू आहे. म्हणजे कंपनी डिव्हिडंड देते, आपण डिव्हिडंड देत नाही लोकांना, कंपनी आपल्याला डिव्हिडंड देते. तर कंपनी काय अप्रोच ठेवून राहायला पाहिजे डिव्हिडंडबद्दल, हे या थेरीजमध्ये सांगितलेलं आहे. तर वॉल्टर मॉडेल काय म्हणतं, तर जर कंपनी जर शेअर होल्डर कमवू शकतो त्यापेक्षा जास्त जर कंपनी कमवत असेल, तर ते डिव्हिडंड न देता स्वतःच डिव्हिडंड ठेवून ते रिइन्व्हेस्ट करतील. म्हणजेच जर कंपनी आर जास्त कमवली तर ते काय करतील, 0 पे आउट रेशिओ घेतील. म्हणजे त्यांनी डिव्हिडंड हे देणारच नाही, देऊच नाही असं कोण वॉल्टर मॉडेल म्हणतं. आणि जर कंपनी कमी कमवत असेल आणि शेअर होल्डर स्वतः कमवत असेल जास्त, तर त्याला शेअर होल्डरची प्रॉफिट त्याला देऊन टाकावं आणि शेअर होल्डरला त्याच्या हल्दीवर सोडावं. शेअर होल्डर कुठेतरी इन्व्हेस्ट करेल आणि तो जास्त कमवून घेईल. म्हणून कंपनी काय करते, जर ती कमवत नसेल तर रेट ऑफ जे रिटर्न आहे त्याचं व्यवस्थित नसेल, तर ती काय केलं पाहिजे, पूर्ण 100% पे आउट रेशिओ दिलं पाहिजे. तर हे ते खालचे जे 3 दिसायलेत की आर इज ग्रेटर दॅन के ई, आर इज लेस दॅन के ई आणि आर इज इक्वल टू के ई. तर आर जर ग्रेटर असेल तर 0 पे आउट रेशिओ, आर हे ग्रेटर लेस असेल तर 100% पे आउट रेशिओ, आणि जर के आर आणि के ई बरोबर असतील तर त्यामध्ये काय इनडिफरंट येऊन जाईल. म्हणजे दिलं तरी चालते आणि नाही दिलं तरी चालते. म्हणजे पे आउट रेशिओ किती असायला पाहिजे हे प्रश्न नेहमी तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे जर कंपनी लोकांचे पैसे घेऊन जर कमवू शकत असेल, त्याच्यामध्ये तेवढी ताकद असेल, तेवढं त्याचा दम असेल की ती दुसऱ्याकडून पैसे घेऊन त्यांना कमवून देऊ शकत असेल, तर ते काय केलं पाहिजे, घेतलंही पाहिजे आणि डिव्हिडंड आल्यानंतर स्वतः इन्व्हेस्ट करूनही घेतलं पाहिजे. पे आउट रेशिओ नाही दिलं तरी चालतं, म्हणजे 0 जरी ठेवलं तर चालतं. पण तिने कमवतच नाही, कंपनी स्वतःची अर्निंग करत नसताना लोकांचे डिव्हिडंड ठेवून घेऊन बसू नये. ते काय करावं, पूर्ण 100% डिव्हिडंड पे आउट करून टाकावं आणि नंतर आर आणि के इनडिफरंट असल्यानंतर कसलंही डिसिजन घेतलं तरी चालतं, असं कोण म्हणतं, वॉल्टर मॉडेल. तर हे जे अझम्पशन्स आहेत हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे वॉल्टर मॉडेलचं बेसिक के आर आणि के ईचं जे हे आहे त्यामध्ये आणखी एक विचारलं जातं फ्रेंड्स, जर कंपनी जास्त कमवत असेल, म्हणजे वरचं जे आहे आर इज ग्रेटर दॅन के ई असं जर असेल, तर ते काय असेल, ग्रोथ फर्म असेल, म्हणजे स्वतः ग्रो करायले, मग शेअर होल्डरची वेल्थ ते तर वाढूनच देईल, असं याचं उद्देश होतं. आणि जर आर इज लेस दॅन के ई जर असेल, तर स्वतःच फर्म काय आहे, डिक्लाइन पोझिशनमध्ये आहे, ती स्वतः डुबत आहे, ते शेअर होल्डरला काय वाचून देणार किंवा काय कमवून देईल. आणि आर इज इक्वल टू के ई म्हणल्यानंतर या ठिकाणी इनडिफरंट,
हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे पूर्ण गेम कशाचा आहे, पे आउट रेशिओ, म्हणजे पे करायचं काय नाही, 0 पे आउट कधी, 100 पे आउट कधी. आणि याचे जे अझम्पशन्स आहेत, अझम्पशन्स फार महत्त्वाचे आहेत फ्रेंड्स वॉल्टर मॉडेलचे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी अझम्पशन्स घेतलेला आहे, एक गॉर्डन मॉडेलचा आला अझम्पशन्स. तर वॉल्टर मॉडेलचे अझम्पशन्स आहेत आर आणि के ई हे कॉन्स्टंट असतं. व्हॅल्यू ऑफ द फर्म ते काय आहे, म्हणजे यूज रिटेन अर्निंग, आर अँड के इज कॉन्स्टंट, EPS अँड DPS, लॉंग लाईफ, असं काही अझम्पशन्स आहेत. ते नेक्स्ट कधीतरी कुठल्या तर व्हिडिओमध्ये तुम्ही ते अझम्पशन्स नक्की वाचून जा. आणि मी नेक्स्ट टाईम कधीतरी त्याचे फॉर्म्युलाज आणि अझम्पशन्स प्रोव्हाइड करेन. पण अझम्पशन्स आणि फॉर्म्युला जे आहे आर आणि के ईचं जे काही मी तुम्हाला हे दाखवलं वॉल्टर मॉडेलमध्ये, हे फार महत्त्वाचं आहे. इतकं तर तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे फ्रेंड्स. ओके, आता दुसरं पाहूयात आपण जे गॉर्डन मॉडेल आहे. तर सगळ्यात पहिलं प्रश्न गॉर्डन मॉडेलवरती काय येतं, तर तुम्हाला माहीत असेल फ्रेंड्स, बर्ड इन द हँड थेरी हे कोणी दिलं, हे प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर बर्ड इन द हँड हे जे थेरी आहे त्याचंच नाव काय आहे, गॉर्डन मॉडेल. लक्षात घ्या, गॉर्डन आहे, वॉल्टर नाही. आपण वॉल्टर आणि गॉर्डनमध्ये खूप वेळेस जी आणि बी म्हणल्यानंतर गॉर्डन मॉडेल आणि बी म्हणल्यानंतर गॉर्डन मॉडेल असं पाठ करून घ्या. म्हणजे बर्ड इन द हँड थेरी, बर्ड आपले पैसे आपल्या हातात असले तितकेच बरे. तर काय तुमचं डिव्हिडंडचं जे डिसिजन आहे हे मॅटर करतं. कसं मॅटर करतं, रिलिव्हंट आहे सांगितलेलं आहे, तुम्ही किती द्या किती न द्या हे मॅटर करत नाही. पण जर आपले पैसे असतील आणि जर शेअर होल्डरची वेल्थ आणि त्याची अर्निंग चांगली असेल, तर उद्या पुढे भविष्यात काय होईल काय नाही ह्याचं वाट बघत बसण्यापेक्षा आपले पैसे आपल्या हातात बरे. आज जर आपण रिस्कमध्ये पैसे टाकून उद्या काहीतरी उद्या 4 पैसे कमवण्याच्या नादात पूर्ण पैसे आपण रिस्कमध्ये कधी ठेवत नाही. तर आपण काय करतो आपल्या आज उद्याचे 15 भेटणार असतील तर आजचे आपल्या हातातले 10च बरे, असं जे म्हणतो की उद्याचं काय भरोसा. हे कोण बोललेलं आहे, गॉर्डन मॉडेल. बर्ड इन द हँड म्हणजे आपलं पक्षी आपल्या हातामध्ये बरं, उडून गेल्यानंतर त्याला भेटल न भेटल असं हे कन्झर्वेटिव्हचं जे सांगितलेलं आहे ते गॉर्डन सांगितलेलं आहे. त्यालाच डिव्हिडंड कॅपिटलायझेशन मॉडेलसुद्धा म्हणतात. आणखी एक नाव आहे गॉर्डन मॉडेलला, डिव्हिडंड कॅपिटलायझेशन मॉडेल. त्याचे अझम्पशन्स फार 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 महत्त्वाचे आहेत फ्रेंड्स. म्हणजे जे काही फ्युचरची अनसर्टन्टी आहे, फ्युचरमध्ये काहीही कधीही होऊ शकतं. आता ग्रोथ येईल न येईल, रेट ऑफ रिटर्न, डिस्काउंटेड रेट, हे सगळ्याबद्दल काय बोललेलं आहे, गॉर्डननं बोललेलं आहे. म्हणजे आर आणि के तर कॉन्स्टंट असतं, ते वॉल्टर पण सांगितलेलं आहे. म्हणजे परप्युच्युअल लाईफ असतो. तर रिटेन रेशिओ जसं काही डिसिजन आहे ते डिसिजन असं घेतलं पाहिजे की उद्याची अनसर्टन्टी, फ्युचरची अनसर्टन्टी, अनिश्चितता ज्याला म्हणतो आपण, त्याला आपण कन्सिडर करून आपल्याला हे डिसिजन घेतलं पाहिजे. म्हणजेच हे थेरी काय आहे, रिलिव्हंट आहे असं गॉर्डननं सांगितलेलं आहे. आणि पूर्ण हे जे अझम्पशन्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे फ्रेंड्स. आणि बर्ड इन द हँड आणि डिव्हिडंड कॅपिटलायझेशन मॉडेल हे दोन्ही नावं कशाचे आहेत, अझम्पशन्स हे जे गॉर्डन आहेत त्याचे आहेत. म्हणजे आणि त्याचे अझम्पशन्स हे नेहमी विचारतात. म्हणजे फर्म इज ॲन ऑल इक्विटी फर्म आहे, नो एक्सटर्नल फायनान्सिंग अवेलेबल, इंटरनल रेट ऑफ रिटर्न आर आणि के काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, परपिच्युअल लाईफ आहे, कॉर्पोरेट टॅक्सेस डू नॉट एक्झिस्ट. नंतर यांना काय म्हणतात फ्रेंड्स की हे यांचे अझम्पशन्स तितके ट्रू नव्हते म्हणून यांना हे पण करण्यात आलेलं आहे क्रिटिसाइज. पण सध्याला ह्यांचे अझम्पशन्स विचारले जातात. रिटेन्शन रेशिओ, नंतर ग्रोथ रेट जी इज इक्वल टू बी आहे, कॉन्स्टंट फॉर एव्हर, हे सगळं हे फॉर्म्युला जे आहे के इज ग्रेटर दॅन बी आर इज इक्वल टू जी, हे सगळं विचारलं जातं. म्हणून अझम्पशन्स तुम्ही पाठ करून घ्या आणि याचे नावं पाठ करून घ्या फ्रेंड्स. तर वॉल्टर मॉडेलमध्ये काय महत्त्वाचं आहे ते सांगितले आणि गॉर्डन मॉडेलमध्ये पण काय महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितले फ्रेंड्स. आता रेसिड्युअल थेरी जे आता इरिलिव्हंट आलं, इरिलिव्हन्स जे आपण पाहिलोत, आता हे ते रिलिव्हंटचे 2 झाले, गॉर्डन आणि वॉल्टर. आता हे इरिलिव्हंट, यामध्ये काय म्हणलेलं आहे, रेसिड्युअल थेरी काय म्हणते फ्रेंड्स, इरिलिव्हंट का म्हणलेलं आहे की सगळ्यात अगोदर जे रिटर्न जे आपल्याकडे आहे, रिटेन अर्निंग, आपल्याकडे डिव्हिडंड हे ठेवूनच घ्यायचं नाही. काय त्याला काय डिस्ट्रीब्यूट करा तुम्ही. कारण जसं काही अपॉर्च्युनिटी येईल, इन्व्हेस्टमेंटमध्ये जशी अपॉर्च्युनिटी येईल, तुम्ही एकदा काय करा, सगळं तुम्ही रिटेन जे आहे, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंटचं डिसिजन आहे तुमच्या रिटेन अर्निंगच्या बेसिसवर तुम्ही ठेवा. म्हणजे जसं तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी असेल, समजा आता माझ्याकडे
10,000 रुपये मी कुठेतरी लावले आणि त्यांनी कमवलेत आता 12,000 रुपये झालेत माझे. ते काय बघतील आता ते 12चे 15 होण्यासारखी त्यांच्याकडे आणखी कुठली इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी असेल तर त्याच्या बेसिसवर नंतर तुम्ही काय करा, डिव्हिडंड द्यायचं का नाही, रिटर्न करायचं का नाही, हे सगळं तुम्ही अपॉर्च्युनिटीच्या बेसिसवर तुम्ही डिसाईड करा. असं कोण म्हणलेलं आहे? रेसिड्युअल थेरी म्हणलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी बघा, डिटरमाइन कॅपिटल बजेट तुम्ही टार्गेट करा, टार्गेट कॅपिटल स्ट्रक्चर टार्गेट करा, फायनान्स इन्व्हेस्टमेंट विथ कॉम्बिनेशन ऑफ डेब्ट अँड इक्विटी, हे सगळे गोष्टी कोण म्हणलेलं आहे? रेसिड्युअल थेरीमध्ये सांगण्यात आलेलं. इफ देर आर एक्सेस अर्निंग देन पे द रिमाइंडर आउट ऑफ डिव्हिडंड. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे फ्रेंड्स, सगळ्यात पहिलं एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं जे रेसिड्युअल डिव्हिडंडमध्ये, की जे अपॉर्च्युनिटी जे आहे इन्व्हेस्टमेंटची त्याच्यावर तुमचं अगोदर लक्ष असलं पाहिजे. कॅपिटल बजेटिंग, आपण बजेटिंगमध्ये काय करतो, कॅपिटल बजेटिंगमध्ये चांगलं इन्व्हेस्टमेंट काय आहे त्यालाच आपण काय करतो, घेण्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स वापरतो आणि कॅपिटल बजेटिंग करतो. तर कॅपिटल स्ट्रक्चर बघतो, तर इक्विटी आणि डेब्ट किती वापरायचं, हे सगळं डिव्हिडंडवरती अवलंबून नाही, हे अवलंबून आहे अपॉर्च्युनिटी, इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीवरती. हे रेसिड्युअल डिव्हिडंड थेरी म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपण पाहूयात फ्रेंड्स, जे मोदी यार मिलर राहिलं, त्याचं स्लाईड ॲड करायचं बहुतेक विसरले मी. तर या ठिकाणी पहा, MM हायपोथिसिस काय आहे किंवा हे MM अप्रोच काय आहे, मोदी यार मिलर अप्रोच काय आहे, त्याला आपण सगळ्यात अगोदर तर त्याला आर्बिट्रेज प्रोसेस म्हणतो. म्हणजे MM मॉडेल कुठेही असेल तर आपण त्याला आर्बिट्रेज म्हणलेलं आहे, प्रोसेस आर्बिट्रेज आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच डिव्हिडंड डिसिजन डज नॉट अफेक्ट द मार्केट प्राईस, सो इट इज कॉल्ड ॲज इरिलिव्हंट थेरी. म्हणजे यांचं म्हणणं हेच होतं रेसिड्युअलवाल्यांचं आणि इरिलिव्हंटवाल्याचं की MMचं, की डिव्हिडंडचं मॅटर करत नाही. मॅटर काय करते, सगळं काही अर्निंगवरती. म्हणजे व्हॉट मॅटर, इन्व्हेस्टमेंट डिसिजन. म्हणजे आणि ती इन्व्हेस्टमेंट अशी करा की तुमची अर्निंग झाली पाहिजे, प्रॉफिट त्यापासून जास्तीत जास्त झालं पाहिजे. तुम्ही डिव्हिडंड किती देत आहात, किती देत नाही ते मॅटर करत नाही. एखादी कंपनी चांगलं काम करत आहे आणि भरभरून जर प्रॉफिट कमवत असेल तर आपोआप लोक त्या ठिकाणी येतील आणि पैसे लावतील. पण तुमचं अगोदर असं ठेवा की तुम्ही अर्निंग जास्तीत जास्त केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही चांगलं इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतलं पाहिजे असं MM म्हणतो. म्हणजेच पेआउट अगोदर तुम्हाला जर शेअर जास्त कॅपिटल पाहिजे असेल तर अगोदर तुम्ही पूर्ण डिव्हिडंड देऊन टाका, रिटर्न ठेवू नका. आणि त्याच्यानंतर तुम्ही फ्रेश शेअर्स इश्यू करा. आता फ्रेश शेअर्स इश्यू करून फ्रेश कॅपिटल कोण रेज करा म्हणून कोणतं थेरी म्हणलेलं आहे म्हणून तुम्हाला विचारले तर ते MMनं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, अगोदर प्रॉफिट झालं सगळ्याला वाटून एकीकडे करा त्यांचा हिशोब, आणि अगोदरचं काही जुनं काय कच्चा चिट्टा असेल त्याला बाजूला करा. म्हणजे सगळ्यात अगोदर पे ऑफ डिव्हिडंड सगळं जे काही असेल पेमेंट करा डिव्हिडंडचं कंप्लीट, आणि त्यानंतर रेझिंग फ्रेश कॅपिटल म्हणल्यानंतर फ्रेश कॅपिटलला तुम्ही पुन्हा शेअर्स इश्यू करून पुन्हा त्याच्यावरती लोक जर तुमची चांगली अर्निंग असेल, चांगली इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स असतील, भरभरून जर तुम्ही प्रॉफिट अर्न करत असाल तर अगोदरचे प्रॉफिट लोकांना वाटून टाका आणि नवीन शेअर्स इश्यू करून नवीन कॅपिटल पुन्हा तुम्ही आणखी तयार करून घ्या. म्हणजे लोक पुन्हा येतील आणि पुन्हा पैसे लावतील, कारण तुम्ही प्रॉफिट कमवत असाल तर लोकांना पण प्रॉफिट पाहिजे, त्यांचंही फायदा व्हावा म्हणून ते तर तुमच्या कंपनीमध्ये पैसे असंही तसंही इन्व्हेस्ट करतीलच. त्यामध्ये पुन्हा यामध्ये MMच्या अप्रोचमध्ये कधी टॅक्सला कन्सिडर केलेलं आहे, कधी टॅक्सला कन्सिडर केलेलं नाही. म्हणजे अझम्पशन्समध्ये तुम्हाला MMचं खूप वेळेस विचारलं जातं टॅक्स आहे का नाही. म्हणजे याला आणि आर्बिट्रेज प्रोसेस कोणाला म्हणलेलं आहे हे यामध्ये विचारलं जातं. तर आर्बिट्रेज प्रोसेस MMचं होतं. डिव्हिडंड थेरीमध्ये रिलिव्हंट आणि इररिलिव्हंट हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स. तर हे जे काही आता डिव्हिडंडमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ डिव्हिडंड पण विचारले जातात फ्रेंड्स. टाईप्स ऑफ डिव्हिडंडमध्ये कॅश डिव्हिडंड, बोनस शेअर, नंतर प्रॉपर्टी डिव्हिडंड, स्क्रिप्ट डिव्हिडंड, लिक्विडेशन डिव्हिडंड. तर टाईप्स ऑफ डिव्हिडंड आणि म्हणजे डिव्हिडंडचे काय काय टाईप्स आहेत, ॲडव्हान्टेज काय आहेत, डिसॲडव्हान्टेज काय आहेत ते तुम्हाला एक वेळेस माहीत असायला पाहिजे. आणि ट्रेडिशनल थेरीलाच आपण रेसिड्युअल थेरी म्हणून अभ्यास केलेले आहोत. तर हे काही डिव्हिडंड पॉलिसीबद्दलचे महत्त्वाचे कन्सेप्ट आणि कशा पद्धतीने विचारलं जातं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे फ्रेंड्स. तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घ्या. आणि कॅश डिव्हिडंड म्हणल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे इन फॉर्म ऑफ कॅश असतो, स्टॉक म्हणल्यानंतर शेअर्स आणि इश्यू असतं, स्क्रिप्ट म्हणल्यानंतर शॉर्ट जे टाईमसाठी असतो, शॉर्ट टर्म मॅच्युरिटीमध्ये स्क्रिप्ट देतात,
आणि लॉंग टर्म मॅच्युरिटीसाठी म्हणजे बॉन्ड डिव्हिडंड एक असतो तो देतात. तर शॉर्टमध्ये स्क्रिप्ट डिव्हिडंड, टाईम पिरियड कमी असेल तर म्हणजे प्रॉमिसरी नोट्स सारखं, आणि बॉन्ड डिव्हिडंड म्हणल्यानंतर लॉंग टर्म मॅच्युरिटीसाठी बॉन्ड डिव्हिडंड. प्रॉपर्टी डिव्हिडंड म्हणल्यानंतर प्रॉपर्टीच्या जे काही प्रॉपर्टीच्या फॉर्ममध्ये प्रॉपर्टी वगैरे देण्यात येईल, असेट्स वगैरे काहीतरी देण्यात येईल. तर यामध्ये हे आर आणि केईचं फॉर्म्युला 0 पेआउट रेशो, 100 पेआउट रेशो, नंतर गॉर्डन मॉडेल काय म्हणजे बर्ड इन द हँड थेरी कोणाला म्हणतात, रेसिड्युअल थेरी पॅसिव्ह आहे का, रिलिव्हंट आहे का, इरिलिव्हंट आहे का, नंतर MM मॉडेलला आर्बिट्रेज मॉडेल म्हणतात. आता अशाच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये फिरून फिरून विचारले जातात. DP रेशो कोणाला म्हणजे EPS DPS हे तुम्हाला फॉर्म्युला देऊन टाकतील. तर अशा पद्धतीनं हे सगळे डिव्हिडंटवरती आपण आज जे काही डिस्कस केलेलं आहे फ्रेंड्स. तर अशा पद्धतीनं मी बिझनेस फायनान्सचे खूप काही PYQचं कन्सेप्ट आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुमच्या पुढे ठेवलेला आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगायचा प्रयत्न देखील केलेला आहे. आणि आता हे जे तुमचे 2 परीक्षा होणार आहेत फ्रेंड्स, त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करून तुम्ही जे काही तुमचं टार्गेट आहे, तुमचं गोल आहे परीक्षा पास होण्याचं, त्यासाठी मी देखील सध्याला प्रयत्न करत आहे. तर तुम्ही वही आणि पेन घेऊन फक्त ऐकत बसू नका, व्यवस्थित नोट डाऊन करा आणि तेव्हाच्या तेव्हा हे सगळे गोष्टी पाठ करून घ्या फ्रेंड्स. आता वेळ नाही कन्सेप्ट समजून बसण्याची किंवा समजून घेण्याची, तरी मी समजून सांगत आहे. पण जे महत्त्वाचं मी सांगायले की हे अशा पद्धतीने एक्झाममध्ये येतं, तर तुम्ही स्वतः त्याला लगेचच्या लगे पुन्हा एकदा रिव्हिजन करायला वेळ भेटो न भेटो आत्ताच असं पाठ करून घ्या आणि त्यालाच लगेचच्या लगे रिवाईज करून घ्या. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका वेगळ्या सब्जेक्टसोबत. धन्यवाद.